सीजेबीचं आंदोलन संपल्यानंतर जंतर मंतर रिकामं झालंय। दिल्ली प्रशासनाकडून मैदानाची साफसफाई सुरू आहे। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर जंतर मंतर खाली करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि आता जंतर मंतर रिकामं झालेलं आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। अखेरकार कॉकरोच जनता पार्टीला यश मिळालं आहे आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। राजीनामा दिल्यानंतर मात्र आत्ताची अभिजित दिपके यांचं व्यासपीठ ज्या ठिकाणी होतं कॉकरोच जनता पार्टीचं तिकडची दृश्य काय आहेत मी तुम्हाला दाखवतोय की व्यासपीठ जे आहे ते आज रात्रीच जे आहे त्या ठिकाणावरून हटवण्यात आलेलं आहे आणि आता हळूहळू दिल्लीतील परिस्थिती ही पूर्वपदावर येत आहे। जंतर मंतरवर देखील अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रशासनाकडून सुधारण्यात येत आहेत। आता या ठिकाणी साफसफाई देखील सुरू आहे। साफसफाई या ठिकाणी करण्यात येत आहे। जे नारेबाजी या ठिकाणी लिहिण्यात आली होती राजीनामा देण्याबाबत त्याच्यावर देखील आता सिमेंट चुन्यानी जी आहे या ठिकाणी पुसण्यात येत आहे। पेंटचा देखील वापर या ठिकाणी करण्यात येत आहे कारण की पेंटचे आणि चुन्याचे डब्बे जे आहेत पोते जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत। इतकंच नाही तर नवी दिल्ली महानगरपालिकेकडून वॉटर जेट स्प्रेनी या संपूर्ण ठिकाणावरनं साफसफाई करण्यात येत आहे। इतकंच नाही तर रस्त्यालगत असलेले जे सर्व या ठिकाणी डिवायडर्स होते जे तुटले आहेत त्याचं देखील रिपेअरिंगचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे। युद्ध पातळीवर समजा पाहायला गेलं तर दिल्ली पोलिसांकडून आणि नवी दिल्ली महानगरपालिके यांच्याकडून जे आहे आता मागील या ठिकाणी 20 तासांपासून ही सर्व दिल्लीची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सुरुवात करण्यात येत आहे। उद्याच्या होणाऱ्या संसदेमध्ये नेमकं काय होतं ज्या प्रकारे चर्चा घडवून आणणार आहेत शिक्षणाच्या सर्व बाबींबद्दल त्याबद्दल नेमकं काय चर्चेमध्ये निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। माझ्यासोबत मागील आठवड्याभरापासून दिल्लीमधून व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी, मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली।